मित्रांनो, आज आपण एका अशा इंडियन अचीव्हरसोबत गप्पा मारणार आहोत ज्यांची कंपनी सिरिनोर ही जगातलं सगळ्यात पहिलं इलेक्ट्रिक जेट इंजिन बनवत आहे भारतामध्ये. जास्त वेळ न घालवता गप्पांना सुरुवात करूयात. विचारूयात त्यांना इंडियामधील स्टार्टअप ॲडव्हेंचरबद्दल आणि ऐकूयात त्यांचा बॅक टू इंडिया एक्सपिरियन्स. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे अभिजित इनामदार. यांची सिरिनोर ही कंपनी भारतामध्ये बनवत आहे जगातलं सगळ्यात पहिलं इलेक्ट्रिक जेट इंजिन. अभिजित, थँक्यू सो मच. वेलकम टू अमेरिकन भाऊ. थँक्यू. तर सगळ्यात पहिले आम्हाला तू सांग, तू महाराष्ट्रातून कुठून? मी महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामधल्या बार्शी शहरामधून, पण बार्शीमधून मी लवकर 14 वर्षाचा जेव्हा होतो तेव्हापासून बाहेरच आहे. लातूरला 11वी-12वी केली, नंतर मग रायगड डिस्ट्रिक्टमध्ये केलं, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग केलं. आम्हाला तुझ्या अमेरिकेमधल्या प्रवासाबद्दल थोडक्यात सांग. मी माझं बॅचलर्स झाल्यानंतर मास्टर्ससाठी ॲक्च्युली अमेरिकेमध्ये आलो. मास्टर्ससाठी मी अलास्काला पेट्रोलियम इंजिनिअरिंगसाठी गेलो होतो. मग तिथून डिग्री झाल्यानंतर ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये माझं काम चालू झालं ॲज अ फ्रॅकिंग इंजिनियर ऑनशोअर बिझनेसमध्ये. तिथे मी ऑलमोस्ट अमेरिकेत 20 वर्ष काढली, पण त्याच्यामध्ये भरपूर काही केलं. ऑइल अँड गॅस एनर्जीमध्ये ऑपरेशन्स काम केलं आणि फील्ड इंजिनिअरिंग काम केले. आणि नंतर एक नॉर्वेजियन कंपनी स्टॅटऑइल किंवा इक्विनॉर जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा आलो मी, तिथे एक कॉर्पोरेट व्हेंचर टीममध्ये पण होतो. अमेरिकेमधून एवढं तुझं सक्सेसफुल करिअर चालू असताना तू इंडियामध्ये सिरिनोर स्टार्ट करायचं डिसाईड केलं. तर हे डिसिजन किती सोपं होतं, किती अवघड होतं? डिसिजन एवढं सोपं तरी नव्हतं, पण सर्कमस्टान्सेस झाले असे. आणि सिरिनोर जे ॲक्च्युली कंपनी आमची आहे सिरिनोर, त्याचं मोटिवेशन पण जर मला सांगायचं असेल स्टोरी थोडी, तर माझी बायको, तिला कॅन्सर झाला होता 2019मध्ये. त्याच्यानंतर आमचं ट्रीटमेंट अमेरिकेत ह्युस्टनमध्ये चालू होतं 1-2 वर्ष. त्यावेळेस जेव्हा कॅन्सर बरोबर होत होता नीट, पण डॉक्टर म्हणले की ट्रॅव्हलिंग कमी करा. पण त्याच दरम्यान माझा को-फाउंडर जो नॉर्वेचा आहे, त्यांनी मला कॉल करून लिंक्डइनवरून ॲक्च्युली अप्रोच केला आणि विचारलं की त्याच्याकडे एक आयडिया आहे झिरो इमिशन सुपरसॉनिक जेट इंजिन बनवायची. तर जेव्हा मी सुपरसॉनिक ऐकलं शब्द, सुपरसॉनिक म्हणजे तुम्हाला भारतात जाऊन परत ॲक्च्युली तुम्ही एका दिवसात येऊ शकता असं. पण माझी वाईफ कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये अनफॉर्च्युनेटली शी पास्ट अवे. पण तिथून पण त्याच्यानंतर आम्ही मोटिवेशन त्याच्यातून घेतलं आणि सिरिनोर जे कंपनीचं नाव आहे, ते माझ्या वाईफचं नाव सिरी होतं. आणि माझा नॉर्वेजियन को-फाउंडर असल्यामुळे नॉर्वेमध्ये कंपनी हेडक्वार्टर चालू केलं. तर दॅट्स हाऊ सिरिनोर केम अलॉंग. आणि परत आम्ही मग टीम, जे टेक्निकल टीम जे आहे, इंजिनियर्स वगैरे सगळे इंडियामध्ये आहेत. तर सगळं आता जे काम करतो आम्ही ते इंडियामध्ये काम करतो. आणि मोटिवेशन तर आहे की आत्मनिर्भर भारतमध्ये जे थोडं तरी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू. आणि मॅन्युफॅक्चरिंग फील्ड आहे, जेट इंजिन मॅन्युफॅक्चरिंग बिग अंडरटेकिंग आहे. तर वी हॅव स्टार्टेड द जर्नी. आता बघूयात. तर मित्रांनो, अभिजित हे काही वर्षांपूर्वी 40 अंडर 40 यंग इन्व्हेस्टर लिस्टमध्ये त्यांचा समावेश होता. तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांग. 40 अंडर 40 इन्व्हेस्टर हे मी कधी म्हणजे स्वप्नात पण विचार केला नव्हता. पण कारण मी इंजिनियर होतो. आणि पण जेव्हा मला व्हेंचर ग्रुपमध्ये हे 2015मध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली, मी 5-6 वर्ष काम केले. पण त्यावेळेस मला एक कळालं की आपण जे टेक्निकल इंजिनियर लोक आहेत, फायनान्स साईड एवढं डिफिकल्ट नाही आहे जे इंजिनिअरिंग साईड डिफिकल्ट आहे. तर स्विच करणं एवढं डिफिकल्ट झालं नाही. पण जेव्हा मी आलो त्यावेळेस मी बघितलं की मला जर ऑपॉर्च्युनिटी जशी मिळाली ते बाकीच्यांना पण मिळावी वगैरे. त्यामुळं मी अपार्ट फ्रॉम माझा इन्व्हेस्टमेंट रोल जे होता कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, मी जे वर्षातून 3-4 स्टार्टअप्सला बघायचो, स्क्रीन करायचो आणि त्यातले फक्त 2 किंवा 3मध्ये आम्ही इन्व्हेस्ट करायचो. ते तर माझा रेग्युलर जॉब होता. पण मी व्हॉलंटिअर काम चालू केलं होतं की शार्क टँक इव्हेंट्स चालू केले जेव्हा मी ह्युस्टनमध्ये होतो. तिथे मग मी वर्ल्ड वाईड स्टार्टअप्सवाले किंवा इंजिनियर लोकांना प्रमोट केले की तुमचे जर आयडिया असतील तर ब्रिंग इट टू दॅम, आम्ही इव्हॅल्युएट करू. इन्व्हेस्टर्सला एकत्र आणलं आणि स्टार्टअप फक्त ह्युस्टनमधले नाही तर पूर्ण US मधले आणि काही ॲक्च्युली बाहेरच्या देशातले पण इन्व्हेस्टरनी स्टार्टअपनी अप्लाय केलं. ते प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलं इंजिनियरसाठी, शार्क टँक फॉर काइंड ऑफ SP सोसायटी पेट्रोलियम इंजिनियर्समधून, जे की नवीन होतं. आणि त्याच्यानंतर मी अजून एक प्लॅटफॉर्म तयार केला स्टार्टअपसाठी. स्टार्टअपचे आयडियाज जे असतात, फंडिंग तर एक मोठा टास्क आहे, पण
तुम्ही इम्प्लिमेंट कसं करणार, तुम्हाला क्लायंट कस्टमर पाहिजे, पायलटिंग पाहिजे, ते सगळ्यात मोठं टास्क आहे. तर त्यासाठी आम्ही अजून एक प्लॅटफॉर्म मी तयार केला होता, युनिक व्हेंचर्स म्हणून. हार्ट एनर्जी म्हणून जे आहे ते गेले 20-25 वर्ष प्रत्येक वर्षी 40 इन्व्हेस्टर्स बघतात नॉर्थ अमेरिकेमध्ये, जे काही इन्व्हेस्टर फ्रॉम एनी फील्ड, ऑइल अँड गॅसमध्ये असू दे, एनर्जीमध्ये असू दे, प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर्स, फॅमिली ऑफिसेस, एनिथिंग दॅट यू इन्व्हेस्टिंग, जे तुम्ही सपोर्ट करताय फ्युचरसाठी, टेक्नॉलॉजीसाठी किंवा बिझनेसेससाठी. तर दरवर्षी असे 40 लोक सिलेक्ट करतात आणि दॅट्स द 40 इन्व्हेस्टर जे मॅगझिन आहे त्याच्यामधून माझे 2019मध्ये सिलेक्शन झालं होतं, विच आय नेवर थॉट अबाउट इट. पण सरप्रायझिंग गुड प्लेझंट आय गेस गिफ्ट इन अ वे माझं जे काम केलं त्यासाठी. आणि तिथून ऑफकोर्स नेटवर्क वाढलं. आता नाव आय एम ऑन द अदर साईड ऑफ द टेबल. नाईस. फारच इन्स्पायरिंग आणि प्रेरणादायी स्टोरी आहे अभिजित. मला असं वाटतं की मराठी माणसाला किंवा मराठी पोरांना लहानपणापासून एक गोष्ट ऐकायला मिळते की मराठी माणूस धंदा कधी करू शकत नाही किंवा मराठी माणूस कॅनॉट बी अ बिझनेस पर्सन. हे मला असं म्हणजे फार चुकीची शिकवण आपण मराठी मुलांना देतो असं वाटतं. नाही ते नक्की मी पण भरपूर ऐकलं होतं त्यावेळेस आणि ऑफकोर्स वाटायचं की करू शकतो का नाही करू शकतो. आय मीन सेल्फ डाऊट तर तयार होतं. त्याप्रमाणे मग चालू केलं की आणि लकीली ऑपॉर्च्युनिटीज मिळाले, सराउंडिंग सर्कल, फ्रेंड सर्कल मिळालं तसं मग हळूहळू झालं. पण जर असेल जहा चाहवा राहा जे म्हणतात, आणि आता इंडियामध्ये पण ऑपॉर्च्युनिटी मिळतात. इंडियामध्ये जे नव्हते आपले 20 वर्षापूर्वी, पण आता ते सगळं चेंज झाले. तर आय एम हॅपी आणि माझं पुढे जाऊन तेच काम राहतात. हे स्टार्टअप जेव्हा सक्सेसफुल होईल, होपफुली गुड एक्झिटचं प्लॅन पण आहे, IPOला घेऊन जायचं जेव्हा जे होईल त्याच्यानंतर मग आय वुड लाईक टू सपोर्ट आपले इंडियातले स्टार्टअप्स, मराठी स्टार्टअप जे काय असेल लाँग टर्म माझं ते आहे एक विजन, सपोर्ट यंग एंटरप्रेन्योर्स फ्रॉम इंडिया. वा. मला असं वाटतं की 10-20 वर्षापूर्वी एकंदरीत म्हणजे असं जे आपलं परसेप्शन होतं की इंडियन्स रिस्क अवर्स आहेत जनरली, ते आता थोडं हळूहळू चेंज होतंय आणि आय थिंक वी आर टेकिंग मोर चान्सेस. वी गॉन टू मून अँड मार्स. ॲक्च्युली अमेरिकेमध्ये किंवा जगामध्ये पण तुम्ही बघताल आजकालचे भरपूर CEOs किंवा मोस्ट सक्सेसफुल लीडर्स इंडियन बॅकग्राऊंड आहेत. तर काहीतरी आपल्या सिस्टममध्ये होतं, एज्युकेशन सिस्टममध्ये, आपल्या ट्रेडिशन्समध्ये, आपल्या अपब्रिंगिंगमध्ये इट्स हेल्पिंग. सो लेट्स नॉट गिव्ह अप दॅट जे कोर आहे, but build upon it. I guess we can make a difference in this world. भारतामध्ये तुला मागच्या 5-10 वर्षात एस्पेशली एव्हिएशन किंवा एनर्जी सेक्टरमध्ये काही बदल दिसतो का? भारतामध्ये भरपूर बदल दिसतो. ॲक्च्युली मी 20 वर्ष झाले होते सोडून, पण जेव्हा गेलो आहे 3 वर्षापासून आहे. फक्त एव्हिएशन इंडस्ट्री नाही, इन जनरल भरपूर डिफरन्स. डिजिटलायझेशन, तुमचे गुगल पे वगैरे, इट्स अमेझिंग जे भारतात केलं आहे. पण स्टार्टअप इकोसिस्टमसाठी पण जे सपोर्ट मिळतं आहे आजकाल ते मी कधी बघितलं नव्हतं. तर प्लेझंटली सरप्राईज्ड. एव्हिएशन ऑफकोर्स भरपूर डील होत आहेत, मोठे कंपनी इंडियामध्ये येत आहेत. टाटानी तर ऑफकोर्स आहेच, पण GE सारख्या कंपनी इंडियामध्ये येत आहेत आणि त्यांचं लॉकेड मार्टिन आहे, बोईंग भरपूर आहेत. आणि फ्युचर तर आहे. भारतातली पॉप्युलेशन वाढते आहे आणि भरपूर जण पैसे ॲक्च्युली खर्च करत आहेत. फ्लाईंग इज बिकमिंग नॉर्मल. जर कुठे जायचं असेल तुम्हाला फिरायला तर मोस्टली आपण प्लेन्स यूज करू. तर एव्हिएशन सेक्टर इज इम्पॉर्टंट आणि पुढे जाऊन वाढणार ते. आणि भारत आय थिंक फ्युचर तर आहे एव्हिएशनसाठी नक्कीच. पण त्यातल्या त्यात ॲज अ सेड पॉलिसी चांगल्या आहेत, क्लायमेट इश्यूज आपण सॉल्व करतो आहे आणि फंडिंग पण आहे. इट्स प्रॉमिसिंग. आणि मला असं वाटतं की इंडियाची आपली पॉप्युलेशन बघता आणि ग्रोथ बघता आय थिंक गरजेचं आहे की आपण ॲज अ देश, ॲज अ कंट्री, वी स्टार्ट लुकिंग ॲट दिस अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस. मी ज्या एक्सप्लेन केलं होतं हायड्रोजन इकॉनॉमीबद्दल, हायड्रोजन प्रोडक्शन वगैरे, जर आपण त्याच्यावर जर फोकस केला हायड्रोजन प्रोडक्शनवर तर नक्कीच इमिशन तर पूर्ण कमी करणार. पण ॲट द सेम टाईम आपल्याला दाखवता येईल की जगाला की जसं म्हटलं की डेव्हलपिंग कंट्रीचा स्टिग्मा जाईल आणि डेव्हलप कंट्रीमध्ये आपण नक्की जाईल तिथे. तुमची सिरिनोरची स्थापना तुमच्या डोक्यात होतं तेव्हा हे एकमेव उद्देश होतं तुमच्या कंपनीचं स्थापन करायचं का तुम्ही बाकीचे अल्टरनेटिव्ह फ्युएल सोर्सेस पण एक्सप्लोर करत होते? नाही, आमचं बहुतेक तरी आमची जर्नी इलेक्ट्रिक इंजिनपासून झाली. कारण बाकीचे जे आहेत अल्टरनेट फ्युएल्स वगैरे इट्स नॉट
ट्रू झिरो इमिशन सोल्युशन ॲक्च्युली माझ्या मताप्रमाणे इट्स नेट झिरो, पण ट्रू झिरो इमिशन पाहिजे तर इलेक्ट्रिफिकेशन इज निडेड. आणि आम्ही त्यामध्ये जर्नी चालू केली. आणि क्लायमेट इश्यू जे आहे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो देर इज नॉट अ सिंगल अँटीडोट फॉर इट, मल्टिपल सोल्युशन पाहिजेत. आणि पण इलेक्ट्रिफिकेशन जर केलं तर यू विल गेट बेटर रिझल्ट. पुढे जाऊन ट्रू झिरो इमिशन्स किंवा ग्रीन हाऊस गॅस इमिशन जे आहेत ते सगळे तुम्ही एलिमिनेट करू शकता. कारण खूप जणांना माहीत नाही की जे आजकालची जी सध्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती जेट इंजिन, ज्याच्यामध्ये कंबशन होतं. आणि कंबशन जेव्हा होतं तेव्हा फक्त कार्बन डायऑक्साईड इमिशन येत नाही बाहेर, नॉन कार्बन डायऑक्साईड नॉन CO2 इमिशन जे असतात ते पण बाहेर येतात. कारण कंबशनमध्ये तुमचं हीट खूप वाढतं आणि त्यामुळे नॉन CO2 असतात. पण खूप जण डिकार्बनायझेशनवरच फोकस करतात, जे की ॲक्च्युली फक्त 1/3 प्रॉब्लेम आहे ग्रीन हाऊस गॅस इमिशनचा. नॉन CO2 इमिशन्स जे आहेत ते ॲक्च्युली 2 to 4 टाइम्स इम्पॅक्टफुल आहे क्लायमेटवर. तर यू हॅव टू गेट रिड ऑफ दोज. आणि त्यासाठी इलेक्ट्रिफिकेशन जरुरी आहे. म्हणजे तुमचं नॉन कंबशन टेक्नॉलॉजीज आले पाहिजेत, ज्याच्यावर आम्ही काम करतो. आमच्या प्रेक्षकांना सांग, जर त्यांना सिरिनोरबद्दल अजून माहिती हवी असेल तर ते कुठे ती माहिती मिळवू शकता? सिरिनोर आमचं ऑब्व्हियसली वेबसाईट www.sirinor.com आहे, किंवा इफ सिरिनोर गुगल जर केलं तर तुम्हाला मिळेल. लकीली आम्ही COP27मध्ये पण प्रेझेंट केलं होतं, तर तिथे पण थोडी इन्फॉर्मेशन मिळेल. इंडियामध्ये आल्यापासून आम्हाला 2-3 अजून रेकग्नेशन मिळाले कंपनीसाठी. एंटरप्रेन्योर ऑफ द इयर किंवा स्टार्टअप ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेत. आता आम्हाला सांग, सिरिनोरचे पुढचे प्लॅन्स काय आहेत, इमिजिएट शॉर्ट टर्ममधले आणि थोडेसे लॉंग टर्ममधले? सिरिनोर सध्या लॉंग टर्म तर ऑब्व्हियसली आम्हाला इच्छा आहे की IPO करायचं आहे, पब्लिक जाऊयात. शॉर्ट टर्ममध्ये फंडरेझिंग फंडरेझिंग झाल्यावर एक फर्स्ट प्रॉडक्ट कमर्शियल करायचं. आम्ही प्रोटोटाईप बनवलेला आहे सध्या, एक 3D प्रिंटेड स्टॅटिक मॉडेल. आणि 2-3 महिन्यामध्ये आमचं वर्किंग प्रोटोटाईप तयार होईल. जे प्रूफ जेव्हा होईल त्यावेळेस मग आम्ही ते प्रोटोटाईप ड्रोन्समध्ये यूज करू शकतो. विदिन 2 years कमर्शियल जेट इंजिन, इलेक्ट्रिक जेट इंजिन ॲक्च्युली ड्रोन्सवर यूज करू शकतो. त्याच्यानंतर मग 3ऱ्या वर्षी किंवा 4थ्या वर्षी आमचा मग सी प्लेनसाठी होऊ शकेल, जिथे की आयलंड टू आयलंड कनेक्टिव्हिटी जसं म्हटलं, किंवा मग बिग कार्गोज कोस्टल कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन होऊ शकतं. आणि लाँग टर्म ऑफकोर्स एव्हिएशनमध्ये प्रायव्हेट जेट्स वगैरे. नाईस. यंग इंडियन एंटरप्रेन्योर्स ज्यांची स्वतःची स्टार्टअप ते आयदर लॉन्च करू इच्छिता किंवा अर्ली स्टेज स्टार्टअप आहेत, यांच्यासाठी काय सजेशन देशील तू? खूप एंटरप्रेन्योर बघताय ॲक्च्युली, मी बघितलेत दोन्ही इन्व्हेस्टमेंट साईड आणि ह्या साईडनी पण, की दे ट्राय टू प्ले इट सेफ. पण मला वाटतं की यू कॅनॉट प्ले इट सेफ. जर तुम्हाला रिअल एंटरप्रेन्योर बनायचं असेल, क्विट वॉट एव्हर यू डुईंग अँड जस्ट जम्प इन टू इट. कारण दोन्ही करायचं, कॉर्पोरेट जॉब आणि एंटरप्रेन्योरशिप किंवा स्टार्टअप इट्स डिफिकल्ट. जे तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जाता बाहेर त्यांना पण असं कमिटमेंट वाटत नाही की तुम्ही आहेच, खरंच आहे की आर यू गोइंग टू walk the talk. Go for it and you'll achieve something. सो थँक्यू अभिजित, तू एवढा वेळ आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि आम्हाला तुझ्या स्टार्टअपची एक एक्साइटिंग ती जर्नी आमच्यासोबत शेअर केली. ऑल द बेस्ट टू सिरिनोर. होपफुली आम्हाला लवकरच भारतात बनलेलं जगातलं सगळ्यात पहिलं इलेक्ट्रिक जेट इंजिन बघायला मिळेल. थँक्स फॉर द ऑपॉर्च्युनिटी. मजा आली. तर धन्यवाद आणि भेटूयात कधीतरी इलेक्ट्रिक जेट इंजिन फ्लाईटमध्ये. वा. तर मित्रांनो, ह्या होत्या अभिजित इनामदार यांच्यासोबत गप्पा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की आवडेल, ज्यात आपण गप्पा मारूयात दुसऱ्या एका अभिजितसोबत, अभि घोलपसोबत, जे उभी करत आहेत अमेरिकेमध्ये मराठी फिल्म इंडस्ट्री. तो व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.